नमस्कार, मी श्वेता. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी. मुंबईतील दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 आणि अंधेरी पश्चिम ते मंडाले मानखुर्द मेट्रो 2B या मार्गिकेतील पहिल्या टप्प्याचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. MMR मध्ये मेट्रोचं जाळं विस्तारलेलं आहे. येत्या 4 वर्षात MMRच्या कोणत्याही टोकावरून दुसऱ्या टोकाला एकूण 60 मिनिटांमध्ये पोहोचता येईल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला. तर MMR मधील वाहतूक कोंडी सोडवून दळणवळण व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न विविध प्रकल्पांद्वारे केला जात असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी प्रमुख मंत्र्यांसह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. आमचं सरकार हे सुगमता आणू इच्छितं आणि सुगमता काय तर 59 मिनिटांमध्ये MMR रिजनच्या कुठल्याही भागातनं कुठल्याही भागात जाता आलं पाहिजे अशा प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चर आणि पब्लिक ट्रान्सपोर्टची व्यवस्था आता आपण पूर्ण करतो. मुंबई आणि MMR जे आहे एक लूप तयार होईल. कुठेही माणूस बसला तरी तो मुंबई MMR मध्ये पुढे जाऊ शकतो. तो अगदी कल्याणपर्यंत, नव्या मुंबईपर्यंत, तळोजापर्यंत ही सगळी कनेक्टिव्हिटी जी आहे मुंबई MMRच्या लोकांना मिळणार आहे. आणि आता तर जवळपास 101.1 किलोमीटरचं झालं आहे. व्हिएतनाममधील विन ग्रुप जॉईंट स्टॉक कंपनी महाराष्ट्रामध्ये $6.5 अब्ज गुंतवणूक करणार आहे. विन ग्रुप कंपनीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग, MMRDA यांच्यासोबत सामंजस्य करार केला. विन ग्रुप कंपनीच्या गुंतवणुकीमुळे राज्यात शाश्वत विकास, हरित ऊर्जा, आधुनिक पायाभूत सुविधा आणि गतिशील वाहतूक व्यवस्थेला चालना मिळणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. वर्षा या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात करारावरती स्वाक्षरी करण्यात आली. राज्य शासनाची संपूर्ण यंत्रणा गुंतवणूकदारांना पूर्णपणे सहकार्य करेल असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं. मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अत्यंत महत्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचा ऐतिहासिक टप्पा गाठला गेलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत बोगद्याचं खोदकाम करणाऱ्या TBM या यंत्राचा लॉन्चिंग सोहळा संपन्न झाला. तर ठाण्याच्या बाजूनं नायक आणि अर्जुन या 2 TBM मशीन्सच्या सहाय्यानं भुयारी मार्गाचं काम प्रत्यक्षात सुरू झालंय अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. या बोगद्यामुळे ठाणे ते बोरिवली प्रवासाचं अंतर केवळ 15 मिनिटांवरती येईल असं देखील मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. या प्रकल्पाअंतर्गत 11,000 झाडांची लागवड केली जाणार आहे. मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलात वाहतूक कोंडीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलाय. हा प्रश्न सोडवण्यासाठी MMRDAनं कुर्ला रेल्वे स्थानक ते वांद्रे रेल्वे स्थानक असा पॉड टॅक्सी प्रकल्प हाती घेतलाय. या प्रकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन झालं. आता या प्रकल्पाचा पहिला टप्पा 20 महिन्यात पूर्ण करण्याचं आश्वासन कंत्राटदार कंपनीनं दिलंय. त्यामुळे डिसेंबर 2027 मध्ये पॉड टॅक्सी रस्त्यावरनं धावणार आहे. 8 स्थानकांवरनं प्रवाशांना पॉड टॅक्सीनं प्रवास करता येणार आहे आणि या प्रकल्पामुळे BKC परिसरातील लाखो प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. पॉड टॅक्सी मगाशी आपण त्याचा व्हिडिओ देखील बघितला. एक प्रकारे एलिव्हेटेड पॉड्स आहेत. या पॉड्समध्ये 6 लोक बसू शकतात. हे स्वयंचलित पॉड्स आहेत आणि याच्यामध्ये ज्या तंत्रज्ञानाचा उपयोग केलेला आहे त्यानुसार स्टेशनवर जिथे लोक असतील तिथे तो पॉड थांबेल. जागतिक आरोग्य दिनानिमित्तानं राज्य शासनाच्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. या अभियानाविषयी माहिती देण्यात येणाऱ्या व्हिडिओ आणि पुस्तिकेचं प्रकाशन देखील मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. लोकसहभागातलं ही मोहीम व्यापक आरोग्य चळवळ म्हणून उभी राहावी हा शासनाचा मानस असून गाव पातळीपासून ते राज्यस्तरापर्यंत आरोग्य सेवांचं सक्षमीकरण करण्यावरती भर दिला जाणार आहे. नागपुरात महाराष्ट्र ज्ञानसभा 2026 या राष्ट्रीय संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं. 60% नोकऱ्यांचे स्वरूप येत्या 1000 दिवसांमध्ये बदलणार आहे. डीप टेक आणि AI तंत्रज्ञान सर्व क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवत आहे आणि त्यामुळे तंत्रज्ञान कधीच थांबत नाही. अशावेळी तंत्रज्ञानासोबत आपणही पुढे जाण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. वैश्विक ज्ञानाचं भारतीयीकरण आणि भारतीय ज्ञानाचं वैश्विकीकरण करणं हेच नव्या शैक्षणिक धोरणाचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार.